कल्याण पश्चिम येथे वाहतूक नियमांचं पालन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी अनोखी जनजागृती मोहीम राबवली आहे। वाहतुकीचे नियम न पाळल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देण्यासाठी अपघातग्रस्तांची वेशभूषा करून वाहन चालकांना धडा शिकवण्यात आला। यावेळी नो रील्स ओनली रूल्स असा संदेश देत नागरिकांना वाहतूक नियमांचं महत्त्व पटवून देण्यात आलंय। कल्याण पश्चिम परिसरामधील सिग्नलवर वाहन चालकांना वाहतूक नियमांची जाणीव करून देण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी अभिनव उपक्रम राबवलाय। यामध्ये अपघात झाल्यानंतर जखमी झालेल्या व्यक्तीची वेशभूषा करून वाहन चालकांना दाखवण्यात आलं की नियम तोडल्यास अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते। या अभिनव प्रयोगानं अनेक वाहन चालक आणि प्रवाशांचं लक्ष वेधलंय। अपघातग्रस्त व्यक्तीच्या रूपात असलेल्या कर्मचाऱ्यावर दवाखान्यामध्ये उपचार सुरू होते याचं चित्र यावेळी उभं करण्यात आलं। शरीरावर असंख्य पट्ट्या गुंडाळलेल्या अवस्थेत त्या व्यक्तीनं वाहन चालकांना समजावून सांगितलं की वाहतूक नियम मोडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात। यासोबतच वाहतूक पोलिसांनी नो रील्स ओनली रूल्स, वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा असे विविध बॅनर हातामध्ये घेऊन जनजागृती देखील केली। या मोहिमेचा उद्देश नागरिकांना वाहतूक नियमांचं पालन करण्यास प्रवृत्त करणं हा होता। वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या अनोख्या उपक्रमाचं वाहन चालक आणि नागरिकांनी स्वागत केलं असून यामुळे अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी काही नागरिकांनी व्यक्त केला आहे। आज आम्ही इथे वाहतूक आणि आरटीओच्या वतीनं सर्वांना लोकांना आवाहन करत आहोत की हेल्मेटचा वापर करावा आणि सीट बेल्टचा चारचाकी चालवताना सीट बेल्टचा वापर करावा, टू व्हीलर चालवताना हेल्मेटचा वापर करावा, वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावे। त्यासाठी आज आम्ही इथे जनजागृतीचा कार्यक्रम करतो। यातून आम्हाला लोकांपर्यंत हाच संदेश पोहोचवायचा आहे की बाबा किती सिरियसली हा विषय होऊ शकतो किंवा आपल्या कुटुंबावरती काय परिणाम होऊ शकतो किंवा जो वाहतुकीचे नियम पाळणार नाही, हेल्मेट घालणार नाही, त्यांना कशा प्रकारची किती सिरियसली इजा होऊ शकते आणि ह्याचं इथं आम्ही प्रत्यक्ष लोकांना दाखवून रिअलाइज करायला करत आहोत की एवढ्या अडचणी आपल्याला येऊ शकतात, एवढा त्रास आपल्याला सहन करावा लागू शकतो। त्यापेक्षा वाहतुकीच्या नियमांचं जर पालन केलं तर त्याच्यामधून आपण सुखकर आपला सर्वच प्रवास होईल।